वाचतो. ठीक आहे. काय सांगितलंय? अ शाफ्ट इज यूज टू ट्रान्समिट. पहिला गिवन लिहितो, मग पुढे जाऊया आपण. अ शाफ्ट इज यूज टू ट्रान्समिट अ टॉर्क ऑफ 900. टॉर्क दिलाय 900 न्यूटन मीटर. द रिक्वायर्ड टॉर्शनल स्टिफनेस, कालच आपण बघितलं टॉर्शनल स्टिफनेस कशी काढते आपण. टॉर्शनचा फॉर्म्युला T/J इज इक्वल टू G थिटा बाय L. या थिटाला इकडे घ्यायचं, जेला इकडे न्यायचं. सो T/θ इज इक्वल टू G/J बाय L हा फॉर्म्युला आहे. टॉर्क म्हणजे थोडक्यात फोर्स आणि थिटा म्हणजे डिस्प्लेसमेंट. फोर्स डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते? ही स्टिफनेस असते, म्हणजेच की स्टिफनेस. सो G/J बाय L ती किंमत दिली आपल्याला. टॉर्शनल स्टिफनेस K इज इक्वल टू T/θ इज इक्वल टू हे दिलं बघा 90. त्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय. द फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 1.5. आणि आता पुढचं प्रॉब्लेम वाचतो बघा. युझिंग मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी डिझाइन द शाफ्ट. शाफ्ट डिझाइन करायचं आहे. व्हाईल द ऑब्जेक्टिव्ह इज मिनिमायझिंग द वेट. आता काल आपण मिनिमायझिंग द वेटचा प्रॉब्लेम सोडवलाय काल. सेम मिनिमायझिंग द वेटचा काल प्रॉब्लेम आपण सोडवलाय काल. म्हणून मी याच्या पुढचं वाचतो. व्हॉट विल बी द चेंज इन अ डिझाइन फॉर मिनिमम कॉस्ट. म्हणजेच एकाच प्रॉब्लेम मध्ये दोन गोष्टी टाकल्यात त्यांनी. एक वेट मिनिमाइज कर आणि दुसरं कॉस्ट मिनिमाइज कर. ठीक आहे. पण पेपरमध्ये दोन्ही गोष्टी एकत्र येणार नाहीत. काय म्हटलं मी? पेपरमध्ये हा जर क्वेश्चन आला तर एक तर वेट मिनिमाइज कर म्हणून येईल किंवा कॉस्ट मिनिमाइज कर म्हणून येईल. ठीक आहे. आता आपण काल संध्याकाळी जो प्रॉब्लेम सोडवला तो वेट मिनिमायझिंगचा प्रॉब्लेम होता. वेट मिनिमायझिंग. तर मी तुम्हाला विचारतो, वेट मिनिमायझिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू का कॉस्ट मिनिमायझिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आता? काल संध्याकाळी सिमिलर प्रॉब्लेम सोडवलाय आपण, पण तो वेट मिनिमायझिंगचा होता. कॉस्ट साठीचा सोडूया आपण. ठीक आहे. मग मी काय करतो, मी कॉस्ट साठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कॉस्ट साठी. हा, वेट मिनिमायझिंग साठी जर तुम्ही काल जो सोडवलाय सेम आहे असं रिपीट करायचा, तुमचा वेट मिनिमायझिंगचा प्रॉब्लेम होणार. पण हे ऍक्च्युअली दोन प्रॉब्लेम आहेत. वेट साठीचा वेगळा आहे, कॉस्ट साठीचा वेगळा आहे. ठीक आहे. त्यामुळे या दोन पैकी मी एक सोडवतो, तो म्हणजे कॉस्ट मिनिमायझिंगचा सोडवतो. ठीक आहे. म्हणून मी याला अंडरलाईन करतो. हा, म्हणून इथे लिहून ठेवतो कॉस्ट मिनिमायझिंग. कॉस्ट मिनिमाइज. ओके. आता मला कॉस्ट मिनिमाइज करायची आहे. तर टोटल माझ्याकडे किती इक्वेशन असणार बाळांनो? 3. प्रायमरी डिझाइन इक्वेशन, सबसिडरी आणि लिमिट इक्वेशन, असे 3 इक्वेशन असतील. त्यातलं माझं प्रायमरी डिझाइन इक्वेशन काय असणार सांगा आता. यात शाफ्ट डिझाईनचा आहे, टॉर्क ऍक्ट झालाय म्हणजे टॉर्शनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. मग माझं जे प्रायमरी डिझाइन इक्वेशन असणार आहे, प्रायमरी डिझाइन इक्वेशन म्हणजे पीडी. प्रायमरी डिझाइन इक्वेशन बघा कशावरचं डिपेंड असणार आता? ते कॉस्ट वरती असणार. कॉस्ट. ठीक आहे. सो कॉस्ट ऑफ कंपोनंट कॅपिटल सी म्हणतो. कॉस्ट इज इक्वल टू, बघा इथं कॉस्ट कुठे दिल्या का बघायचं टेबलमध्ये. इक्वेशन कसं लिहायचं बघा. इथं कॉस्ट कुठे दिल्या का बघा टेबलमध्ये. कॉस्ट कुठे दिले का बघा. आहे इथं आहे बघा सगळ्यात शेवटला. काय? मटेरियल कॉस्ट. पण त्याचं युनिट वाचा काय. कॉस्ट आपण रुपीज मध्ये मोजणार, रुपीज दिले. पण पुढे काय म्हणले? पर न्यूटन. आता न्यूटन म्हणजे काय असते रे? वेट. वेट वेट. म्हणजे आता मला जर कॉस्ट काढायची असेल ह्यातून, तर मला काय करायला पाहिजे? परत याला वेट न मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे वेट आणि हे न्यूटन कॅन्सल होईल, म्हणजे न्यूटन आणि राहणार फक्त रुपीज. त्यामुळे मला आता इथे कसं लिहायला पाहिजे? मटेरियल कॉस्ट पर युनिट. म्हणून इथे लिहितो मटेरियल कॉस्ट पर युनिट वेट. पर युनिट वेट म्हणजे ही, आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे? वेट न मल्टिप्लाय करायला पाहिजे. जर मी वेट न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला कॉस्ट रुपीज मध्ये मिळणार. त्यामुळे हे जे मी इथे लिहितोय या टेबल मधून शोधून आणतोय. रुपीज पर न्यूटन आहे, म्हणजे न्यूटन न मल्टिप्लाय करायला पाहिजे. न्यूटन म्हणजे वेट, म्हणून मी वेट न मल्टिप्लाय केलं. समजलं सगळ्यांना काय केले? सर मास डेन्सिटी दिला, वेट कुठं दिले? काय तेच असते? आपण कुणाला मिनिमाइज करायला जरा सांग.
कुणाला मिनिमाइज करालोय? कॉस्टला. कॉस्टला. कॉस्टचं इथे काय दिले सांग, वाच इथं. वेट पण वेट कुठनं घेणार सर नंतर? अरे ऐक, मी करतो पुढे, तू नुसतं इथं काय आहे सांग मला. इथे वेट आहे बरोबर. आहे, मग मला वेटनं मल्टिप्लाय करायला पाहिजे, त्याशिवाय किंमत मिळेल का तुला? नाही. जी किंमत आहे त्याच्यावरनं सॉल्व्ह करायला पाहिजे, का जी नाही त्याच्यावरनं सॉल्व्ह करायला पाहिजे? नाही बरोबर. जे आहे त्याच्यावरनं सॉल्व्ह करायचं आहे, त्यामुळे ते त्याच्याप्रमाणे लिहायचं ते. ओके, आता लक्ष द्या. मटेरियल कॉस्ट, त्याला म्हणले सी, म्हणून मी हे मटेरियल कॉस्ट पर युनिट स्मॉल सी, हा कॅपिटल सी आहे, स्मॉल सी इंटू वेट. आता सांगा वेट कसं काढताय तुम्ही? वेट कसं डिटरमाइन करताय? वेट डब्ल्यू इज इक्वल टू काय लिहिताय? एमजी लिहिताय ना? वेट इज इक्वल टू एमजी असतो ना? अरे बरोबर विचारवलंय का मी? बरोबर. मग वेट इज इक्वल टू एमजी लिहिलंय तुम्ही, वेट म्हणजे इज इक्वल टू एमजी. आता अजून मास इथे काही दिलेलं नाही आहे, पण मास डेन्सिटी दिल्या, मास डेन्सिटी. म्हणून सी इज इक्वल टू मासचा फॉर्म्युला सांगा, मासचा फॉर्म्युला. मास म्हणजे काय असते? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मासचा फॉर्म्युला लिहितो मी तर, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. ओके, सो सी इंटू व्हॉल्यूमला म्हणतो मी व्ही इंटू रो इंटू जी. आता रो आला का बघितलं बा? डेन्सिटी आली का रो? ठीक आहे, त्यामुळे जे दिले त्याप्रमाणे सोडवत जायचं, सिम्प्लिफाय करत गेले की शेवटला ते आन्सर मिळतच. सो कॉस्ट ऑफ कॉम्पोनंट इज इक्वल टू कॉस्ट पर युनिट इंटू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सांगा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. एरिया इंटू एरिया इंटू लेंथ. सो सी इंटू एरिया इंटू लेंथ इंटू रो इंटू जी इज इक्वल टू कॉस्ट. याला म्हणतो इक्वेशन 1. आता एरिया म्हणजे पण काय ते तुम्ही लिहू शकताय, π/4d². टाकू काय आता तिथं? ठीक आहे, पुट करतो लगेच. सी इंटू एरिया म्हणजे काय? शाफ्टचा एरिया π/4d² इंटू एल इंटू रो इंटू जी. कॉस्ट मिळाला कॅपिटल सी, इक्वेशन नंबर 1. म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला काय देणार? कॉस्ट ऑफ कॉम्पोनंट. त्या कॉम्पोनंटची कॉस्ट मिळणार. हे झालं तुमचं प्रायमरी डिझाइन इक्वेशन. महत्वाचं काय आहे की पहिलं लिहिता आलं पाहिजे हे, आणि ते इथनं शोधा लागते. ठीक आहे, मी ते शोधून आणून लिहिलं. चला, मला कॉस्ट मिळाली. आता दुसरं इक्वेशन कुठलं असणार तुमचं? सेकंड इक्वेशन सबसिडरी इक्वेशन. डिझाइन इक्वेशन, बरोबर, म्हणजे एसडी. आता इकडे या प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा इथं स्टिफनेस दिल्या, म्हणजे याचा यूज व्हायला पाहिजे काय तर, म्हणून पहिला स्टिफनेसचं इक्वेशन लिहितो. स्टिफनेसचं, स्टिफनेस इज इक्वल टू काय? जी जे बाय एल आहे काय? स्टिफनेस इज इक्वल टू जी जे बाय एल. थिटाला इकडे घ्यायचं, जेल तिकडे घ्यायचं. सो जी जे बाय एल स्टिफनेस. माहिती लिहितो मी स्टिफनेस. के इज इक्वल टू जी जे बाय एल. आता सांगा जे म्हणजे काय असतोय? जे म्हणजे काय? पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सांगा. π/32 d⁴. इक्वेशन नंबर 2. हे स्टिफनेसचं इक्वेशन मिळालं. पण शाफ्टचं डिझाइन स्टिफनेसच्या इक्वेशन वरनं होते नाही. हे स्टिफनेसचं इक्वेशन मी का लिहिलंय? कारण त्यानं मला गिवन मध्ये स्टिफनेस दिलेली, ती यूज व्हायला पाहिजे म्हणून ते लिहिलंय मी. आता डिझाईनचं इक्वेशन लिहूया. आता टॉर्शनचा पूर्ण फॉर्म्युला सांगा, काय असते? T/J इज इक्वल टू जी थिटा बाय एल इज τ/r. आता हे यूज करा, हे यूज करा. यातनं तुम्हाला स्ट्रेस मिळेल बघा. स्ट्रेस टाऊ इज इक्वल टू काय म्हणणार? टी इंटू हा जी. ठीक आहे, माझं लिहितो शिअर स्ट्रेस. टाऊ इज इक्वल टू टी इंटू आर डिवाइड बाय जी. टी आर म्हणजे काय? d/2. जे π/32 d⁴. बरोबर आहे, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया π/32 d⁴. जरा टर्म्स रिअरेंज करतो. तर टाऊ इज इक्वल टू हा 32 वर या 2 खाली घ्या, म्हणजे राहिले 16. टी, या डी ला एक डी कॅन्सल होईल. पाय इंटू d³. काय केलं परत एकदा सांगतो. हा 2 खाली घेतला, 32 वर घेतला, 32 वर गेला, 2 खाली गेला, म्हणजे राहिले 16.
टी तसाच ठेवला, डी ला डी एक कॅन्सल झाला म्हणजे इथे डी क्यूब झाला, हा पाय तसाच ठेवला. इक्वेशन नंबर 4 हे झालं बाळांनो तुमचं स्ट्रेस म्हणजे डिझाईनचं इक्वेशन. हे स्टिफनेसचं इक्वेशन. हे का काढलं, ते प्रॉब्लेम मध्ये त्याची व्हॅल्यू दिलेली म्हणून काढले. ओके, आता बाळांनो माझे दुसरं म्हणजे सबसिडरी डिझाईन इक्वेशन झालेलं आहे. आता तिसरं इक्वेशन कुठलं असतं, लिमिट इक्वेशन. लिमिट इक्वेशन कोणाचं लिहितोय आपण, टाऊचं, ह्या स्ट्रेसचं. हा स्ट्रेस तुमचा परमिसिबल पेक्षा जास्त पाहिजे का कमी पाहिजे, तुमच्या शाफ्ट मध्ये कमी. आलेला स्ट्रेस हा कमी पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे ही किंमत लिमिटेड आहे. समजा टाऊ परमिसिबल 100 आहे तर हे 100 पर्यंत येऊ शकते. 100 पेक्षा जास्त झाला तर शाफ्ट फेल होणार. त्यामुळे ही व्हॅल्यू परमिसिबल पेक्षा कमी पाहिजे. परमिसिबल कसं शोधतो रे आपण, टाऊ परमिसिबल 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे झालं इक्वेशन नंबर 5. जरा चुकलं माझ्याकडे, इथे 2 नंतर इथे 3 लिहितो, 3 आणि हे झालं 4. ओके, मला 4 इक्वेशन मिळाले. आता प्रायमरी झालं, सबसिडरी झालं, लिमिट इक्वेशन झालं. आता पुढे काय करायचं असतं, कंबाईन करायचं इक्वेशन 1 आणि 2. कुठलं कुठलं 1 एक आणि 2 नंबर. पहिला. 1 and 2 पहिला. आता विचार करून सांगा, 2 मध्ये आणि 1 मध्ये कॉमन काय आहे, आहे काय आहे, इथं लेंथ आहे आणि इथं पण काय आहे, लेंथ आहे. हे काय, Length आहे. लेंथला तुम्हाला कंबाईन करता येईल. ठीक आहे, म्हणून मी आता लिहितो फ्रॉम 1 and 2 ब्रॅकेटमध्ये लिहितो, कंबाईन करायचं आहे मला ते. म्हणजे इथनं 2 मधनं लेंथची किंमत काढायची आणि ती 1 मध्ये नेऊन पुट करायची. मी पहिला 1 नंबर इक्वेशन पूर्ण लिहितो. कॉस्ट कॅपिटल C इज इक्वल टू स्मॉल c इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर एल इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू एल इंटू रो इंटू जी, रो इंटू जी. हे इक्वेशन नंबर तुमचं 1 आहे. ह्याच्यामध्ये लेंथची किंमत इथनं उचलून पुट करा. त्या एल ला इकडे घ्या, या के ला इकडे घ्या. सो C इज इक्वल टू C इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू, लक्ष द्या लेंथची किंमत लिहितो आता, लेंथची जी इंटू पाय बाय 32 डी रेस टू 4 डिवाइड बाय, हा एल इकडे गेला की के इकडे येणार. ठीक आहे, डिवाइड बाय के, जी लेंथची किंमत मिळाली इंटू रो इंटू जी. ओके, आता ह्याच्यामध्ये काय सिम्प्लिफाय होते बघा, काय कॅन्सल होईल, कॅन्सल काय होणार नाही, फक्त सिम्प्लिफाय होईल. सिम्प्लिफाय करून लिहितो, लक्ष द्या. हा सी तसाच ठेवतो इंटू हा पाय इंटू हा पाय, पाय स्क्वेअर इंटू हा डी स्क्वेअर इंटू हा डी रेस टू 4 डी रेस टू 6. हा जी तसाच राहिला, पाय इकडे घेतलाय ऑलरेडी, डी इथे घेतलाय ऑलरेडी, इंटू रो इंटू जी डिवाइड बाय हा 4 इंटू हा 32 खाली येईल 32 इंटू हा की. सगळ्या किमती लिहून झाल्या का एकदा चेक करा. सी लिहिलाय, पाय पाय एकत्र लिहिले, डी डी एकत्र लिहिले, हा जी आहे, रो आहे, हा जी आहे, हा की आहे, हा 4 आहे, हा 32 आहे. ओके, सगळ्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, हे म्हणजे कॉस्ट मिळाली. इक्वेशन नंबर 5. हे जे 5 नंबरचं इक्वेशन मिळाले हे कोणाकोणाला कंबाईन करून मिळालं, 1 आणि 1 and 2. 1 आणि 2. आता हे इक्वेशन कोणाबरोबर कंबाईन करायचं, हे आलेलं इक्वेशन कोणाबरोबर कंबाईन करायचं, बरोबर. कोणाबरोबर, पुढचं इक्वेशन 3 नंबर बरोबर कंबाईन करायचं. आता या 3 नंबर मध्ये इथं आणि इथं कॉमन काय आहे बघा, इथं आणि इथं कॉमन काय आहे, इथं आणि इथं कॉमन, ठीक आहे. हे बघा इथं डी क्यूब आहे आणि इथं डी रेस टू 6 आहे. D6. डी रेस टू 6 म्हणजे काय असते, डी क्यूब स्क्वेअर. तिथे लिहून ठेवतो. डी रेस टू 6 म्हणजे काय असते, डी क्यूबचा स्क्वेअर. मग मी त्याप्रमाणे आता ह्याला काय कन्सिडर करणार आहे, डी क्यूबचा हा स्क्वेअर आहे. तर मग मी इथे डी क्यूबची किंमत टाकणार आहे, डी क्यूबची. ठीक आहे, लक्ष द्या. आता मी कुठले कंबाईन करणार आहे, 3 नंबर आणि 5 नंबर. फ्रॉम इक्वेशन 3 and 5 कंबाईन करायचं आहे. कंबाईन करायचं आहे. आता जरा लक्ष द्या, पहिल्यांदा मी 5 नंबरचं इक्वेशन लिहितो. C इज इक्वल टू
सी इंटू पाय स्क्वेअर इंटू डी रेस टू 6 जरा बाजूला काढतो, जी इंटू रो इंटू जी डिवाइड बाय पाय 4 इंटू 32 इंटू टी डी रेस टू 6 येत आहे, म्हणजे डी रेस टू 3 चा स्क्वेअर. आता डी रेस टू 3 इथनं आणा उचलून, डी रेस टू 3 या डी क्यूबला इकडे घ्या, टाऊला इकडे घ्या, म्हणजे काय आलं बघा 16 टी डिवाइड बाय पाय टाऊ, बरोबर आहे काय. डी क्यूब तिकडे घेतला, 16 टी डिवाइड बाय पाय इंटू टाऊ. हा झाला तुमचा काय झाला डी क्यूब, पण डी क्यूबचा काय पाहिजे स्क्वेअर, त्यामुळे स्क्वेअर झाला डी क्यूबचा स्क्वेअर. ओके, डायरेक्ट लिहिलं मी, काल डी क्यूबचा स्क्वेअर वेगवेगळे लिहिलेलं, आज मी डायरेक्ट लिहिले. चलो आता काय कॅन्सल होते बघा आणि सांगा जरा याच्यामध्ये काय कॅन्सल होते. हे बघा हा पायचा स्क्वेअर आणि हा पायचा स्क्वेअर कॅन्सल झाला. ओके, पाय स्क्वेअर कॅन्सल झाला. ठीक आहे, आता कोण तर मला कॅल्क्युलेशन करून सांगा 16 चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू 32, 16 चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू 32 किती येते सांगा. 2 किती 2 आन्सर 2 येते डायरेक्ट. 16 हो. स्क्वेअर डिवाइड बाय 32 हो. 2 लिहितो, इथं लिहितो 2. हा टी स्क्वेअर, हा टाऊ स्क्वेअर. ठीक आहे, हे सगळं सॉल्व्ह झालं, हे पण गेलं. राहिलेल्या किमती इथे लिहितो, सी इंटू जी इंटू रो इंटू जी डिवाइड बाय हे गेलेलं आहे इथं वापरले डिवाइड बाय के. ओके, सगळ्या किमती लिहिल्या. 16 स्क्वेअर डिवाइड बाय 5 इंटू 32 चा आन्सर आला 2 आणि बाकी सी जी रो जी टी स्क्वेअर ए आणि हा टाऊ स्क्वेअर. ओके, मला जे इक्वेशन मिळालं त्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 6. आता हे जे इक्वेशन मिळाले हे कोणाला कंबाईन केल्यानंतर मिळाले 3 नंबरला. आता राहिलं कोण, राहिला कोण 4 नंबर कंबाईन करायचं राहिलाय. आता 4 नंबरचं इक्वेशन आणि 6 नंबरचं इक्वेशन यात कॉमन काय बघा, 4 आणि 6 मध्ये टाऊ ही किंमत आहे टाऊ, म्हणजे इथं टाऊची किंमत टाकू शकतोय मी, टाऊची किंमत. ओके, त्यामुळे मी आता 4 आणि 6 कंबाईन करणार, कंबाईन 4 and 6. कंबाईन करण्यासाठी आता जरा लक्ष द्या. मी पहिल्यांदा हे इक्वेशन आहे असं लिहितो, सी इज इक्वल टू सी इंटू जी इंटू रो इंटू जी इंटू टी स्क्वेअर डिवाइड बाय के. हा 2 पुढे ठेवतो इथं, हा 2 जो आहे तो इथं पुढे ठेवला. ओके, आता राहिला इथे टाऊ स्क्वेअर इंटू टाऊची किंमत इथे या काय बघा 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ह्या टाऊचा काय स्क्वेअर, डिनॉमिनेटरला टाऊचा स्क्वेअर. ओके, ऑलमोस्ट माझं तर सगळं इक्वेशन कंबाईन झालेत 4 पर्यंत. त्यामुळे मी आता पुढे काय करणार, फक्त हे सिम्प्लिफाय करून घेणार. सिम्प्लिफाय करण्यासाठी हा फॅक्टर ऑफ सेफ्टी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला नेतो. तो 2 इंटू सी इंटू जी इंटू रो इंटू जी इंटू टी स्क्वेअर इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टीचा स्क्वेअर. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर केला डिवाइड बाय के इंटू 0.5 चा स्क्वेअर इंटू SYT चा स्क्वेअर. हे सगळ्यांचे स्क्वेअर दिले, इथं फॅक्टर ऑफ सेफ्टी, इथं 0.5 चा, इथे SYT चा. ओके, आता सगळे इक्वेशन कंबाईन झाल्यानंतर प्रॉब्लेम मध्ये जी किंमत दिली असेल, जी किंमत ती पुट करूया आपण. प्रॉब्लेम मध्ये जी किंमत दिली असेल ती पुट करूया. आता हा 2 इंटू सी इंटू जी काय काय दिले बघा गिवन मध्ये, टॉर्क दिलाय, के दिलाय, फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय. 3 किमती माहित आहेत त्या पुट करूया. सी तसाच ठेवतो, जी माहित नाही, रो माहित नाही. हा जी म्हणजे काय असतं रे 9.81, पण याचे युनिट काय असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे हे मीटर मध्ये घेतलंय आता, त्यामुळे सगळंच मीटर मध्ये यायला पाहिजे इथनं पुढे. इंटू टॉर्क 900 जो मीटर मध्येच आहे, न्यूटन मीटर 900 चा स्क्वेअर इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 चा स्क्वेअर डिवाइड बाय के स्टिफनेस ती पण मीटर मध्ये दिल्या 90 इंटू 0.5 चा स्क्वेअर इंटू SYT माहित नाही तो टेबल मध्ये त्याचा स्क्वेअर. जे गिवन मधल्या गोष्टी होत्या त्या पुट करायच्या. आता मी सांगतो तेवढे फक्त सॉल्व्ह करून सांगायचं मला. 2 इंटू 9.81 इंटू 900 चा स्क्वेअर इंटू 1.5 चा स्क्वेअर डिवाइड बाय 90 इंटू 0.5 चा स्क्वेअर. सांगा किती? 1.589 into 10 raised to 6. 1.589 into 10 raised to 6. आणि
ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या म्हणजे सी जी रो आणि इथं SYD चा स्क्वेअर हे सगळं एकत्र लिहिलं. ही तुम्हाला कॉस्ट मिळाली. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 7. आता तुम्ही सांगा मला, आपल्याला मटेरियलची कॉस्ट काय सांगितली, कशी घ्यायला, मॅक्सिमम घ्यायला का मिनिमम घ्यायला? मटेरियलची कॉस्ट काय पाहिजे आपल्याला? मिनिमम. आता मिनिमम सांगा, ही कॉस्ट जर मिनिमम पाहिजे असेल, ही जर मिनिमम पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू काय यायला पाहिजे? हे Minimum. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे ती काय यायला पाहिजे? मिनिममच यायला पाहिजे. त्यामुळे कॉस्ट जर मिनिमम पाहिजे असेल तर तुम्हाला ही व्हॅल्यू पण काय पाहिजे? मिनिममच पाहिजे. म्हणून म्हणतो फ्रॉम अबोव इक्वेशन टू गेट मिनिमम कॉस्ट C into G divided by rho divided by SYD square should be minimum. मिनिमम किंमत यायलाच पाहिजे. ओके, आता ही मिनिमम किंमत पाहिजे. मग आता काय करायचं? हे इथनं उचलायचं आणि कुठे नेऊन टाकायचं? टेबलमध्ये. आता ही व्हॅल्यू मला टेबलमधनं शोधायची. त्यामुळे टेबलमध्ये मी एक कॉलम ठेवलाय बघा इथं. ठीक आहे. C into G into रो डिवाइड बाय SYT चा स्क्वेअर ही किंमत शोधायची. आता पण जरा व्यवस्थित लक्ष द्या, हे मेगापास्कल आहे. मेगापास्कल म्हणजे न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये आहे. त्यामुळे ह्याला मीटर करायचं असेल तर काल बघितलं आपण, ह्याला डायरेक्ट 10⁶ न मल्टिप्लाय करायचं. 10⁶ न मल्टिप्लाय करायचं. हे गिगापास्कल आहे. गिगापास्कल आहे. मी जरा इथं लिहून ठेवू काय? लक्ष द्यायचं. गिगापास्कल म्हणजेच काय असते? 10⁹ मेगापास्कल, सॉरी 10⁹ पास्कल. गिगा म्हणजे 10⁹, पास्कल तसाच ठेवलाय. तो 10⁹ पास्कल म्हणजे काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे मीटर स्क्वेअर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर, याला 10⁹ ने मल्टिप्लाय करायला. त्यामुळे या इक्वेशन ह्या व्हॅल्यू आहे त्याला 10⁹ न मल्टिप्लाय करा म्हणजे तो मीटर मध्ये जातो. याला 10⁶ न मल्टिप्लाय करा म्हणजे तो मीटर मध्ये जातो. म्हणजे इथं 10⁹, इथं 10⁶. हा ह्याला काही गरज नाही, कॉस्ट आहे. आणि इथे काय? हे ऑलरेडी मीटर मध्ये आहे. समजलं? त्यामुळे याला 10⁶ न मल्टिप्लाय करायचं आहे, याला 10⁹ न मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आता प्रत्येकासाठीची ही किंमत शोधायची. ही मी लिहून ठेवतो इथं, तुम्ही कॅल्क्युलेशन करत जावा. लक्ष द्या. पहिल्यासाठीची म्हणजे मटेरियल 1 साठीची मी लिहितो C. इथं लिहून ठेवतो सगळं, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. C किती आहे बघा त्याचं? C 16 इंटू G म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 80 इंटू त्याला 10⁹ न मल्टिप्लाय करायचं आहे इंटू रो डेन्सिटी, तो ऑलरेडी मीटर मध्ये आहे 8500 डिवाइड बाय SYD चा स्क्वेअर. SYD आपल्याला, अरे SYD दिलाय ना आपल्याला, डायरेक्ट किंमत टाकता आली असते आपल्याला. लक्ष द्या रे, SYD दिलाय ना 1.5. त्यामुळं काय झालं, हे इथं घेतलं नसतं तरी चाललं असतं. ठीक आहे, मी नंतर ऍडजस्ट करतो, ह्याला इकडे बाहेर वळतो नंतर. आता SYD काय घ्यायला नको, टेबलमध्ये SYD नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, टेबलमध्ये SYD नाही आहे. एवढंच सॉल्व्ह करा. SYD काय नाही आहे टेबलमध्ये. 1.088 into 10⁻². फक्त मी एक चेंज काय करणार आहे कळलं? SYD बाहेर घेणार आहे इकडे नंतर. 1.5 आहे ते मला माहित आहे. त्यामुळे फक्त मी C इंटू G इंटू रो एवढीच किंमत शोधूया. C इंटू G इंटू रो. त्यामुळे मी इथं चेंज करतो, SYD चा स्क्वेअर काढतो. C इंटू G इंटू रो. हा किती आहे ते सांगा. 1.088 into 10⁻16. इंटू 10⁻16. 16. बाबा ठीक आहे, असू दे. आता दुसरं लिहितो. दुसरं C, दुसऱ्यासाठी बघा C किती आहे बघा त्याचा? 32 इंटू G किती आहे बघा? 26.5 इंटू 10⁹ इंटू रो डेन्सिटी किती आहे बघा त्याची? 3000. बाळांनो सॉरी, माझ्याकडनं चुकलं, सॉरी. SYD दिलाय की रे इथं, माझ्या डोक्यात दुसरंच काय चाललेलं. SYD ला मी फॅक्टर ऑफ सेफ्टी समजालतो 2 मिनिटं. सॉरी. SYD दिला इथं, SYD चा स्क्वेअर. इथे SYD चा स्क्वेअर करायला पाहिजे, म्हणजे 130 इंटू 10⁶ चा स्क्वेअर. हे सॉल्व्ह करून सांग बा आता. SYD दिलेला आहे 130 इंटू 10⁶ चा स्क्वेअर. त्यामुळे SYD स्क्वेअर येणार. तसंच मी दुसऱ्यासाठी लिहितो C म्हणजे 32 आहे
इंटू जी 26.5 इंटू 10⁻⁹ सी इंटू जी इंटू रो डेन्सिटी 3000 डिवाइड बाय एस वाय टी त्याचा 50 50 इंटू 10⁻⁶ स्क्वेअर ही दुसरी किंमत. ठीक आहे. सांग पहिला आन्सर किती तुला? 0.6437. 0.6437. ओके. इंटू 10 वगैरे काय आहे? नाही. ओके ठीक आहे. दुसरी किंमत इथे लिहिली आहे सी इंटू जी इंटू रो डिवाइड बाय एस वाय टी स्क्वेअर. तसंच तिसरं लिहितो सी इंटू जी इंटू रो डिवाइड बाय एस वाय टी चा स्क्वेअर. तसंच लास्ट साठी पण लिहितो सी इंटू जी इंटू रो डिवाइड बाय एस वाय टी हे 90 आहे इथं. हे सेकंड सॉल्व सेकंड सॉल्व करा पहिला. सेकंड 1.0176. 1.0176. ओके. तिसरं 11.377. 11 पॉइंट येते. सर एकदा चेक करा, परत चेक करा. हो सर 11 पॉईंट येते. ओके 11.377. 377. ओके. त्यानंतर मटेरियल फोर्सचं सांगा. मटेरियल फोर 2.688. 2.688. ओके. सगळ्या किमती मिळाल्या. आता मला काय पाहिजे होतं बघा, मिनिमम कॉस्ट पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू काय पाहिजे होती? मिनिमम पाहिजे होती. मिनिमम. ओके. ही मी व्हॅल्यू शोधलेली आहे. सी इंटू जी इंटू रो डिवाइड बाय एस वाय डी स्क्वेअर शोधलेली. ह्यांच्यामध्ये मिनिमम कुठली व्हॅल्यू आहे? या चार मध्ये मटेरियल वनची. म्हणजेच काय, मला आता मटेरियल वन काय करायला पाहिजे? सिलेक्ट करायला पाहिजे. म्हणतो फ्रॉम टेबल व्हॅल्यू ऑफ सी इंटू जी इंटू रो डिवाइड बाय एस वाय टी स्क्वेअर इज मिनिमम फॉर मटेरियल वन. एक नंबरच्या मटेरियल साठी मिनिमम आहे. त्यामुळे सिलेक्ट मटेरियल वन. एक नंबरचं मटेरियल घ्या. ओके. आता एक नंबरचं मटेरियल घेतलं तर कॉस्ट काय येणार बघा. देअरफॉर कॉस्ट इज इक्वल टू सी इज इक्वल टू ही किंमत लिहितो सी इंटू जी इंटू रो डिवाइड बाय एस वाय टी स्क्वेअर इंटू 1.589 इंटू 10⁻⁶. ही तुमची मटेरियलचं कॉस्ट इक्वेशन आहे. इक्वेशन 7. त्याच्यामध्ये ही किंमत आता तुम्ही जी शोधली इथे बघा 0.6437 ही पुट करा. 0.6437 इंटू 1.589 इंटू 10⁻⁶. सॉल्व करा. मटेरियलची कॉस्ट मिळेल. 1022839.3. काय ऐकू आलं नाही बरं मला. 1022839. 1022839.3. 22,000. 10,22,000. म्हणजे त्या मटेरियलची कॉस्ट किती झाली? 10,22,000. बाबा लय मोठा शब्द आहे. ठीक आहे. कॉस्ट मिळाली. आता मला काय शोधायचं आहे? कॉस्ट मिळाली. हे एक आन्सर झालं. मिनिमम कॉस्ट शोधायला सांगितलेली, मी मिनिमम कॉस्ट शोधली. मिनिमम कॉस्ट शोधल्यानंतर आता काय शोधायला पाहिजे मला? शाफ्टचा डायमीटर. असं इक्वेशन शोधा की ज्यातनं तुम्हाला डायमीटर मिळेल. इक्वेशन 1 मध्ये या इथं.
इथं डायमीटर आहे पण इथं लेंथ आल्या लेंथ आपल्याला दिलेली नाही त्यामुळे इक्वेशन 1 वापरून चालणार नाही लेंथ दिलेली नाही आहे सोडून द्या त्याला इक्वेशन 2 ला जावा इथं पण लेंथ आली लेंथ आपल्याला दिलेली नाही त्यामुळे हे वापरता येणार नाही सोडून द्या 3 बघा शिअर स्ट्रेस SYD माहित आहे टॉर्क माहित आहे म्हणजे इथनं मिळेल म्हणजे 3 नंबरचं इक्वेशन घ्या आता म्हणतो फ्रॉम इक्वेशन 3 3 नंबरचं इक्वेशन टाऊ इज इक्वल टू 16t डिवाइड बाय पाय डी क्यूब ओके आता टाऊ म्हणजे काय रे 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू 16t डिवाइड बाय पाय डी क्यूब आता किमती पुट करतो 0.5 SYT एक नंबरचं मटेरियल सिलेक्ट केलाय त्याचा SYT घ्या एक नंबरच्या मटेरियलचा SYT 130 मीटर मध्ये पाहिजे असेल तर 10⁶ न मल्टिप्लाय करा 130 इंटू 10⁶ मीटर मध्ये घेतलाय डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय 1.5 इज इक्वल टू 16 इंटू टॉर्कची किंमत दिली आपल्याला 900 डिवाइड बाय पाय डी क्यूब डी क्यूब ला इकडे घ्या हे सगळे इकडे ट्रान्सफर करा डी क्यूब इज इक्वल टू 16 इंटू 900 इंटू 1.5 डिवाइड बाय पाय तसाच राहिला इंटू 0.5 इंटू 130 इंटू 10⁶ हे सॉल्व करा क्यूब रूट घ्या तुम्हाला डायमीटर मिळेल 0.02195. 0.02195 मीटर म्हणजेच किती आलं 3 पॉईंट शिफ्ट करा 21.9 mm ओके इथं बघा तुम्हाला डायमीटर मिळाला इथं प्रॉब्लेम संपला सोपा आहे फक्त महत्वाचं काय आपल्याला इक्वेशन्स कंबाईन करता यायला पाहिजे ठीक आहे पहिलं इक्वेशन लिहिता यायला पाहिजे बाकी काय PD SD आणि लिमिट 3 इक्वेशन बनवल्यात आता जे कोण आज आला असेल ज्याला हे माहित नाही त्यानं काय करा अगोदरची व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशी इक्वेशन लिहितोय आता बघा कोणाला काय डाऊट असेल तर विचारा कोणाला काय डाऊट असेल तर विचारा जर नसेल तर मग आपण काय करूया उद्या सकाळी भेटूया आज संध्याकाळी ट्युशन नाही उद्या सकाळी याचा व्हिडिओ मी थोड्या वेळात अपलोड करतो ओके रविवारी मी हा टॉपिक संपवणार आहे ठीक आहे रविवारी हा टॉपिक संपवणार आहे आणि मग त्यानंतर लास्टचं टॉपिककडे जाणार आहे ओके ठीक आहे चलो थांबूया चलो गुड डे कोणाला काय डाऊट असेल तर विचारा बोल